नमो बुद्धाय धम्म मित्रांनो. तर बुद्धांच्या जीवनातील सर्वात पवित्र आणि भावस्पर्शी प्रसंग जाणून घेणार आहोत आणि तो म्हणजे महापरिनिर्वाण. तथागत भगवान गौतम बुद्धांची 80व्या वर्षी आपला शेवटचा प्रवास सुरू केला. वैशाली येथे त्यांनी आपल्या शिष्यांना सूचित केले की आता त्यांचा पृथ्वीवरील प्रवास समाप्तीकडे जात आहे. त्यानंतर ते पावामार्गे कुशीनगरकडे गेलेत. कुशीनगर येथील मल्लांच्या शालवनात 2 शाल वृक्षांच्या मध्ये भगवान बुद्ध उजव्या कुशीवर शांतपणे विसावले. त्या क्षणी संपूर्ण वातावरण गंभीर आणि पवित्र झाले होते. हजारो भिक्षू आणि अनुयायी आपल्या गुरूंच्या अंतिम दर्शनासाठी जमले होते. आपल्या अखेरच्या क्षणी बुद्धांनी जगाला अमूल्य संदेश दिला. सर्व संस्कार अनित्य आहेत. अप्रमादाने साधना करा. हा संदेश आजही प्रत्येक साधकाला जागृत राहून धम्म मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. यानंतर भगवान बुद्धांनी शांतचित्ताने महापरिनिर्वाण प्राप्त केले. बौद्ध परंपरेनुसार महापरिनिर्वाण म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून पूर्ण मुक्तीची अवस्था होय. कुशीनगर हेच ते पवित्र स्थान आहे जिथे तथागत भगवान बुद्धांनी अंतिम श्वास घेतला. आज येथे असलेले महापरिनिर्वाण मंदिर जगभरातील बौद्धांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिरात भगवान बुद्धांची सुमारे 6.1 मीटर लांबीची शयन मुद्रेतील भव्य मूर्ती आपण बघत आहोत, जी त्यांच्या अंतिम विश्रामाचे प्रतीक मानली जाते. याच मंदिराजवळ रामाभार स्तूप आहे. परंपरेनुसार याच ठिकाणी भगवान बुद्धांचा अंतिम संस्कार करण्यात आला होता आणि त्यांच्या अस्थीचे नंतर विविध राज्यांमध्ये विभाजन करून स्तूपांमध्ये स्थापित करण्यात आले. महापरिनिर्वाण हा केवळ बुद्धांचा देहत्याग नव्हता, तर संपूर्ण मानवजातीसाठी अनित्यता, करुणा आणि प्रज्ञेचा अंतिम धडा होता. चला आपणही बुद्धांच्या या अंतिम संदेशाचे स्मरण ठेवूया. अपमादेन संपादेथ म्हणजे सजग रहा, प्रयत्नशील रहा आणि मुक्तीच्या मार्गावर चालत रहा. सर्व अनित्य आहे. आज आपण जन्माला आलो तर एक दिवस आपल्याला ह्या संसार सोडून जाणारच आहोत. तर ह्या मधल्या प्रवासात तुम्ही चांगले कर्म करा, लोकांची मदत करा, लोकांना प्रेम द्या, करुणा द्या, निस्वार्थपणे जगा. असा हा संदेश तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला दिला आहे. मध्य मार्गाचा मार्ग अवलंब करा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, नमो बुद्धाय. संघं शरणं गच्छामि. धन्यवाद.